दुचाकीमध्ये धडक, एक ठार, झाडावर आदळून, म्हणजे अपघातात शिक्षकाचा मृत्यू, ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ट्रक चालकांना पोलिसाला चिरडले, ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वारात दोघे ठार, ट्रकच्या धडकेत, म्हणजे रस्ते अपघाताला कारणीभूत वेगवेगळ्या वाहन, रस्ते अपघातात मृत्यू पडणारे वेगवेगळे क्षेत्रातले लोक. काही आम्ही जे कार्यक्रम घेतले आहे, प्रथमोपचार प्रशिक्षण वगैरे, हे मातृशक्तीचा जागर उपक्रम घेतो मॅडम आम्ही. आणि याच्यात ज्या मातृशक्ती जास्तीत जास्त लोकांना मदत वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करतात, त्यांना माझ्या आईच्या नावाने पुरस्कार देत असतो मी. हेल्मेट वाटप झालेल्या विविध उपक्रम चालतात, प्रथमोपचार प्रशिक्षण चालतात आमचे, आणि विविध पद्धतीने येतो. तर आत्ता हा जो उपक्रम आहे त्या चेतना तिडके मॅडम होत्या. आम्ही छत्रपती चौकातले रस्ते अपघाताला कारणीभूत समस्या सोडवल्या होत्या, तर त्यांनी तो सर्वे वगैरे केला होता, आणि ही ॲम्ब्युलन्स आम्हाला पुरस्कारात मिळाली. धन्यवाद सर. मंच पर उपस्थित सभी मान्यवर, इस कॉलेज के सभी प्राध्यापक, सभी विद्यार्थीगण, मातृशक्ति यहाँ पर बहुत सारा ज़्यादा बैठी हुई है, उन सभी को नमन, और इस नवरात्र में आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. राजू वाघ सर जो है, इन्हें मैं जब से इन्होंने शुरू किया था तब से उनके साथ जुड़े हुई है, और बहुत ही अच्छा उपक्रम, उन्होंने हार नहीं मानी. ये मैं उनको खुद मतलब आपको अपने अनुभव से बता सकती हूँ कि इतना लंबा सफ़र और एक ही काम में जहाँ बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है. ये मातृशक्ति, ये सही बात है, आपने अब पकड़ा है कि अगर माताओं को या स्त्री शक्ति को आप पकड़ोगे तो ये काम ज़रूर होगा. हाँ, बिल्कुल सही पकड़े हैं, क्योंकि यही लोग हैं अब जाके, जब वो 9 हाथ आप देख रहे हो, है ना, तो एक हाथ में मोबाइल भी है, कंप्यूटर भी है, बाकी चीज़ें भी है, झाड़ू पोछा भी है, खाना बनाना भी है, बच्चे संभालना भी है, ये सारी चीज़ें करते हुए यही लोग सही मायने में अब आपके काम आएंगे. क्योंकि जो होम मिनिस्टर आप कहते हैं ना, प्रधानमंत्री भी रहे या राष्ट्रपति भी रहे, तो उनको अपने घर की माता और पत्नी का ही सुनना पड़ता है. तो ये जो चीज़ें सही बोले तो घर से ही शुरू होनी चाहिए. आपने बहुत सारी चीज़ें जो बताए कि हेलमेट और ये, तो ये जैसे सुबह नमस्कार करके निकलते हैं ना, तभी माता ने या बहन ने उनको हेलमेट लिया कि नहीं, मोबाइल अभी जा रहा है तो मोबाइल अपने जेब में रख. इतना क्या अर्जेंट है समझ में नहीं आता है कि मोबाइल बजता है तो चलती गाड़ी में भी मोबाइल ले लेते, फिर वो कार रहे, स्कूटर रहे, बाइक रहे या साइकिल रहे. हम लोग यहाँ से रोज़ आते जाते देखते हैं, ऐसे मुझे तो लगता है मुंडी टेढ़ी हो जाएगी अभी एक समय में. बिल्कुल आपके उपक्रम में हम सभी आपके साथ हैं. और आपने कहा सर कितने जोड़ने के लिए, सर काफ़ी लोगों के साथ अभी भले ही हम फिज़िकल एजुकेशन वाले या स्पोर्ट्स वाले हैं, लेकिन जितना सोशल वर्क वालों के कनेक्शन या वो नहीं होता है, उससे ज़्यादा एक स्पोर्ट्समैन का एक दूसरे से रहता है, बहुत ज़्यादा इंटरेक्शन होता है. बहुत सारे लोग रोज़ एक ही मैदान में आप देखोगे तो 300, 200, 400 लोग आपको मिल जाएंगे. तो ये तो बहुत सारे लोग हैं जहाँ हम बिल्कुल इसको पहुँचा सकते हैं. हमारे कॉलेज में ही अगर देखा जाए तो मैं इतना तो आश्वस्त कर सकती हूँ आपको कि 150 से 200 तो सिर्फ स्टूडेंट रहेंगे, लेकिन उसके अलावा भी अगर आप चाहे तो ग्राउंड के है, फिर और है बाकी. इतन आजकल कुछ चीज़ें जो ये मोबाइल ने हमको दी है बहुत अच्छी भी है, क्योंकि अच्छी चीज़ों को लेना बहुत ज़रूरी है. तो व्हाट्सएप ग्रुप के ज़रिए हम लोग कई जगह मैसेज पहुंचा देते हैं, पहले नहीं पहुंचा सकते थे. और ये जो बोला ना कि नियम पालो तो होता है. अभी हमारा साइंस नागपुर रोडमार्क फाउंडेशन के साथ जुड़कर हमारे कॉलेज के एनएसएस यूनिट के साथ हमने एक प्रोग्राम लिया था, जहां सर ने मतलब जो प्रोग्राम का पर्पस था वो बताया कि मतलब ह्यूमन मिस्टेक्स की वजह से एक्सीडेंट्स जो जिसकी संख्या है वो काफ़ी बढ़ रही है, और उसके लिए क्या प्रिकॉशंस लिए जा सकते हैं. तो हमारे बच्चों ने 11 दिन वो शपथ लिया कि मतलब क्या क्या मिस्टेक्स है उनको आइडेंटिफाई किया, और उसको करेक्ट करने के लिए कुछ मेजर्स
क्या ले सकते हैं मेजर्स, उस पर काम किया। तो कुछ बच्चों का जो सक्सेस स्टोरी जो हमने सर के साथ शेयर किया, उसमें ये आइडेंटिफाई हुआ कि कुछ बच्चे जो हॉस्टल, कॉलेज के हॉस्टल में रहते हैं या नियर बाय रहते हैं, जैसे यंग है, ट्रिपल सीट जाते हैं, बिना हेलमेट के जाते हैं, या फिर बिना लाइसेंस के स्कूटी ड्राइव करते हैं, या इवन जो कार में भी है सीट बेल्ट बिना पहनने, ये जब तक सिग्नल पे कोई ट्रैफिक पुलिस वाला अगर नहीं है तो ना हेलमेट पहनेंगे या सीट बेल्ट नहीं पहनेंगे। तो ये सारी चीज़ें आइडेंटिफाई की, तो जिसके मतलब जो ह्यूमन मिस्टेक्स है, जैसे बहुत सारे केसेस में ड्रंक एंड ड्राइविंग है, या कोई इलीगल सब्सटेंस का अब्यूज़ करते हुए ड्रग के इम्पैक्ट के अंडर वो ड्राइव कर रहे हैं, या फिर जैसे मैम ने बोला था कि बायोमेट्रिक होता है तो जल्दी ऑफिस पहुंचना है या कहीं जल्दी पहुंचना है, उसकी जल्दबाजी में रैश ड्राइविंग है या ओवर स्पीड कर रहे हैं। तो ये कुछ सारे कॉजेज़ कुछ आइडेंटिफाई हुए। तो आगे चल के हमारा ये है कि कुछ बच्चे ये इस चीज़ पे सर्वे करेंगे कि जो शपथ लिया है उसका इम्पैक्ट, या फिर मतलब अवेयरनेस क्रिएट करने के बाद क्या बदलाव आया है उस ड्यूरेशन में, इस पे काम करने के लिए बच्चे रेडी है। मैं राजेश वाघ सर को थैंक यू बोलना चाहूँगी कि उन्होंने हमारे कॉलेज के साथ मिलके ये उपक्रम की शुरुआत की और आगे ये कंटिन्यू रहेगा, और प्रोबेबली इसका कुछ तो डिफरेंस बच्चों में या आगे लोगों में दिखाई देगा। धन्यवाद सर। विद्यार्थी स्टूडेंट अभियान में इसके अलावा, आपके कॉलेज के अलावा आपका जो परिचय, परिवार है, पौराणिक संस्था है? हाँ, बच्चों ने अपने अपने घरों में, हॉस्टल्स में जहाँ वो रहते हैं, इस उपक्रम के बारे में या जो इस उपक्रम का पर्पस है उसके बारे में उनको बताया है। धन्यवाद। हा उपक्रम सतत राबवणारे राजेश वाघ, रोडमार्क फाउंडेशनचे संपूर्ण सदस्य, उपस्थित मंचावरचे संपूर्ण सन्माननीय अतिथी, विशेषत्वाने या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सुरुवातीला तर मी यांचं अभिनंदन करते की इतका मोठा सुंदर उपक्रम यांनी सुरू केलेला आहे। आणि आज तर या ठिकाणी नवरात्रीचा उत्सवाचे दिवस पाहून मातृशक्तीचा जागर या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी संपूर्ण महिलांना आमंत्रित केलेला आहे। तर खरोखर हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे, कारण आज जर आपण विचार केला तर प्रत्येकाच्या घरी 1 किंवा 2 मुलं आहेत, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अपघातमुक्त नागपूर किंवा भारत होणे हे फार गरजेचं आहे। आणि मातृशक्तीला जागृत करणं, आता मातृशक्ती आज सुरू आहे। राष्ट्रसंतही म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी। जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या ज्या मातृशक्तीमध्ये आहे, मातेमध्ये आहे, ती महिला काय करू शकत नाही। ऋग्वेदापासून, वेदांपासून मातृशक्तीचा वंदन केलेलं आहे, आणि म्हणून आज यांनी जे मातृशक्तीला आवाहन केलेलं आहे, खरोखरच त्यांनी चांगला एक धागा निवडला आहे की ज्याच्यामुळे ते अपघातमुक्त नागपूर करण्यासाठी तरुण मनाला जागृत करू शकेल। मी विद्यार्थी मित्रांना सांगते, उपस्थितांना सगळ्यांना सांगते, बघा, अपघात होऊ नये ही फार महत्त्वाची गरज आहे, कारण घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे हे महत्त्वाचं जर डोळ्यापुढे तुम्ही आणलं ना तर अपघात होणारच नाही। आई प्रत्येक क्षणी घराबाहेरून निघताना जरा हळू चालवशील, हेल्मेट घालशील, रस्त्याने मोबाईलवर बोलू नको, ह्या सूचना रोज, कारण मी पण आई आहे, रोज आपल्या मुलांना देत असते। पण या पलीकडे जाऊन मी सांगते तुम्हाला की फक्त सूचनांनी बदल होत नसतो, बदल होतो तो कृतीने। अगदी लहान बाळ असल्यापासनं ते आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या गाडीवर बसून प्रवास करत असतं, त्या क्षणापासून आईनी किंवा वडिलांनी जर नियम पाळले, चौकात बरोबर थांबले, सिग्नल तोडलं नाही, हेल्मेट स्वतः घातलं, गाडीचा वेग नियंत्रित राहील एवढाच ठेवला, कुठल्या भागात आपल्याला वळायचं आहे त्या भागाने बरोबर आपली गाडी लावली, हे जर ते लहान मूल लहानपणीपासनं आपल्या नजरेतून बघत असेल ना तर ते नक्कीच त्यातनं शिकेल। अर्थात कधीकधी असं होतं की तरुणावस्थेमध्ये आल्यावर मुलं काय करतात की काही नियम मोडतात, कारण त्या काळात उत्साह जास्ती अंगी संचारला असतो आणि कुठे पळू आणि कुठे नाही असं होऊन जातं।
अशावेळी किंवा कधीकधी मित्र 2 गाडीवर असतील, आता म्हणू नये पण एखाद्या मैत्रीण गाडीवर असेल, तर त्यावेळी वेग मी जाताना रोज बघते, मुलांच्या गाडीचा वेग वाढतो. काय तुम्हाला त्या वेग वाढवून दाखवायचं असतं मला कळत नाही. पण पहिल्यांदा लक्षात घ्या की प्रत्येकाच्या घरी 1 किंवा 2 मुलं आहेत. त्या आईच्या मनाला काय त्रास होत असेल एखाद वेळ अपघात झाला तर. एक उदाहरण सांगते मी, अपघाताचं उदाहरण सांगते. नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, अगदी 8-9 महिन्याची मुलगी त्यांच्या सोबत होती. 2 पती-पत्नी आणि मुलगी जात असताना त्यांचा अपघात झाला. कदाचित त्यांची चूक नसावी, कारण मी प्रत्यक्ष पाहिलेला अपघात नाही. कदाचित त्यांची चूक नसावी आणि अपघात इतका जबरदस्त झाला की दोघं तिघंही खाली पडले. त्या महिलेला इतकं लागलं की तिला ॲडमिट केलं गेलं. ॲडमिट केल्यावर तिच्या डोक्याला, ती बेशुद्ध झाल्यामुळे डोक्यावर इलाज झाला, पण तिच्या कमरेला मार लागलेला याकडे कोणाचं डॉक्टरांचंही लक्ष गेलं नाही. कारण ती सांगू शकली नाही, मुवमेंट केली नाही आणि त्याच्यामुळे त्या कमरेवर उपायच झाला नाही. जेव्हा ती त्यातून बाहेर आली, तिला कड पलटायला सांगितलं तर ती पलटू शकत नव्हती. मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिच्या कमरेला जबर मार लागला आहे. 24 तासात जर त्याच्यावर इलाज झाला असता तर ती चालू शकली असती. आता नाही. आपल्याच एरियातलं उदाहरण आहे, फक्त नाव सांगत नाही. तर अशी अवस्था आणि ती लेडीज आता व्हीलचेअरवर असते. पण एक चांगलं सुशिक्षित कुटुंब होतं म्हणून तिला सांभाळलं. खूप दिवस घरच्यांनी संपूर्ण कामं करून तिला तिची काळजी घेतली. आज ती व्हीलचेअरवर फिरून आपल्या मुलीची तयारी करणे, तिला शाळेला पाठवणे, टिफिन करणे ही कामं करते. पण सुरुवातीला मात्र संपूर्ण कुटुंबाने तिला सहकार्य केलं आणि म्हणून ती पुढे उभी तरी राहू शकली, नाही तर मनाने खचून गेली असती. त्यानुसार जर वाहतुकीच्या नियमांचं पालन करून तुम्ही चाललात ना, तर निश्चितच यांचा जो उपक्रम आहे अपघातमुक्त नागपूर, अपघातमुक्त नागपूर कशाला, आपला देशच म्हणा ना, ते त्यांचं स्वप्न साकार होईल आणि त्यांनी खरोखर एक चांगलं स्वप्न या ठिकाणी उराशी बाळगलेलं आहे आणि ते खरंच यशस्वी होईल अशा माझ्या शुभेच्छा मी त्यांना देते आणि थांबते. आणि मी याबाबतीत मी सुरुवातीलाच यांच्याशी बोलली केबिनमध्ये बसली असताना की प्रत्येक कॉलेजमध्ये ते उपक्रम राबवतात आहे, वेळ काढतात आहे, अगदी कौतुक आहे. पण नागपूर विद्यापीठच गाठाना, मी म्हटलं विद्यापीठात कार्यक्रम घ्या. तिथे इतके विद्यार्थी आहेत. कदाचित विद्यापीठाला आता जसं आम्ही एक कार्यक्रम राबवतो आहे, तर विद्यापीठाला संपूर्ण नागपूरच्या संलग्नित संचालित महाविद्यालयांना तिथे बोलवता येतील आणि एवढा मोठा विद्यार्थी संख्या तिथे जर सहभागी झाली तर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचेल. आणि आज तरुण जर जागृत झाला ना, आज आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्ती आहे. तरुण जर जागृत झाला ना, भविष्याचा आधारस्तंभ जर जागृत झाला ना, तर अपघातमुक्त नागपूर करायला वेळ यांना लागणार नाही. आणि म्हणून हे कार्य आपण करावं अशी अपेक्षा करते आणि थांबते. जमल्यास मीच माझ्या विभागातर्फे नागपूर विद्यापीठामध्ये कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करते. येथे कार्यरत आहे. आज मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे सगळं मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिले मी राजू वाघ सरांचं धन्यवाद मानते, कारण की सर तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद मानते मी तुमचा. ॲक्च्युली इथे मॅडमने पण आपल्याला जे सांगितलं रोड सेफ्टीबद्दल आणि या मॅडमने पण जे आपल्याला सांगितलं, ॲक्च्युली फार महत्त्वाची बाब आहे. आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासन हे तर त्यांचं पूर्ण कार्य करतच आहे, त्यांची जी काही त्यांना कामं दिलेली गेलेली आहे ती पूर्ण करतातच आहे. पण आमच्या सोबतीला जसे महाविद्यालय आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटची जी काही सगळे कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, हे सगळे पण सोबत येऊन, काही प्रायव्हेट NGOs आहेत, त्याच्यानंतरून फाउंडेशन्स आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा जर का आपण उपक्रम राबवला तर हा खरोखर सक्सेस याच्यामध्ये आपल्याला मिळणारच आहे. कारण की एखाद्या डिपार्टमेंटचं किंवा एखाद्या NGOचं काम नाही आहे. आपण सगळे जेव्हा एकत्र येऊ तेव्हा हा प्रोग्राम जो आहे तो सक्सेस होतो. कारण की अपघातमुक्त करणे हे रिस्पॉन्सिबिलिटी एका व्यक्तीची किंवा एका डिपार्टमेंटची किंवा एखाद्या फाउंडेशनची नसून इट्स अ टीमवर्क. हे एक टीमवर्क आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे.
ॲक्च्युली आमच्या डिपार्टमेंटकडनं आम्ही फेब्रुवारी महिन्यात 1 महिनाभरचा रोड सेफ्टी मंथ असं सेलिब्रेट करत असतो आणि आम्ही शाळांमध्ये जाऊन अगदी 4th-5वीचे जे मुलं असतात, प्रायव्हेट स्कूल आहे, तिथे जाऊन आम्ही रोड सेफ्टीच्या म्हणजे फक्त लेक्चर देऊन मुलांना समजत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या रोड सेफ्टी रिलेटेड काही प्रोग्राम्स घेतले होते, जसे सबसिडीचे घेतलेले, अजून असे वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही घेतले होते. त्याच्यातनं त्यांना मॅसेज पण दिला की कशा पद्धतीने रोड सेफ्टीचे वेगवेगळे स्लोगन्स आहेत, मेसेजेस आहे किंवा ते खेळण्यातनं आम्ही त्यांना ते समजवण्यात आले होते. ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत तो मेसेज देण्यात आला होता. आता राहिली जसे मोठी मुलं, कॉलेजची मुलं, आपण बघतोय बराच वेळ तुम्ही फार फास्ट आहे, प्रॉब्लेम नाही आहे, पण कुठेतरी आपल्याला सावध राहणं फार गरजेचं आहे, स्वतःला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. आता बघतोय एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या स्ट्रेस खूप असतात, खूप कामं आपल्या मागे लागलेली आहे. पेशन्स हा आपल्यामध्ये अगदी 0% झालेला आहे. आपण रोडवरती चालताना पण बिलकुल पेशन्स ठेवत नाही. कधी कधी सिग्नल लागतो, बराच वेळ सिग्नल लागत नाही, काउंटडाऊन कधी कमी होतो, काय होतं, कधी मी धावू, अशी रेस आपल्यामध्ये आता सध्या लागलेली आहे. आधी मी जातो की तू जातो, ही अशी आपली सध्याची कंडिशन आहे. कधी पण एका स्पॉटहून दुसऱ्या स्पॉटला जाताना आपण अगदी टाईम टू टाईम कॅल्क्युलेट करून त्या वेळेत मी पोचलो पाहिजे, ही आपली धारणा झालेली आहे, पण ते अगदी चुकीची आहे. आपल्याला आता पॉप्युलेशन वाढत चाललं आहे, रोडचे पण बरीचशी कामं चालू असल्यामुळे आपल्याला काही वेळ त्या रोडसाठी किंवा येणारे जे मधले ऑब्स्टॅकल्स आहेत त्याच्यासाठी द्यावेच लागणार आहे. त्याच्यामुळे मी 10 मिनटात त्या स्पॉटवरती पोचू शकतो किंवा घरातनं निघाल्यानंतरून अवघ्या 15 मिनटात मी माझ्या कॉलेजला जाऊ शकतो, ही विचारसरणी आपल्याला सोडावी लागेल. ॲटलिस्ट तुम्हाला अर्धा तास 1 तास त्याच्यासाठी द्यावंच लागेल. जसं आता मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये काय होतं, त्या लोकांना सवय, कारण की त्यांचा येण्या जाण्यात जो वेळ जातो, ट्रॅफिकमध्ये जो वेळ जातो, ते कॅल्क्युलेट करतात त्याच्यात. ही सध्या सिच्युएशन आपल्या नागपुरात नाही आहे. म्हणून इथल्या लोकांना ते अजून माहीत नाही की बुवा तो पण वेळ आपल्याला कॅल्क्युलेट केला पाहिजे. मध्ये जे ऑब्स्टॅकल्स येतात ना, तो वेळ कोण कॅल्क्युलेट करणार आहे. मग त्या 10 मिनटामध्ये आपण पुढे 10 मिनटात आपण आपलं गोल अचीव करण्यासाठी आपण धावत असतो आणि त्याच दरम्यान होतो ॲक्सिडेंट जरुरी नाही की खूप मोठ्या प्रमाणात किंवा मोठाच झाला पाहिजे. छोट्या छोट्या मायनर गोष्टीवरनं पण खूप मोठे अपघात होतात. क्षुल्लक आपण म्हणतो अरे छोटीशीच चूक होते, अरे पण त्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला केवढं काहीतरी गमवावं लागतं. आपण सहज म्हणून जातो अरे छोटीशी चूक झाली, पण नाही, ती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असते आपली. जी छोटी म्हणतो ना तीच मोठी चूक असते. बराच वेळ मुलं आपले हेल्मेट घालून जात नाही. मोबाईल ठीक आहे, चालन करतात म्हणून मोबाईलने पण हेडफोन यूज करतात मुलं. आता मला सांगा, हेडफोन यूज करून तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुमचं डिस्ट्रॅक्शन तर होतं आहे ना. तुम्हाला हॉर्नचा आवाज येणार आहे का? नाही येणार आहे. जेव्हा तुम्ही कारमध्ये चालतात, तुमचं लाऊडस्पीकर जे आहे गाण्यांचा तो पण जोरात असतो. त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला कोण हॉर्न देते काहीच तुम्हाला लक्षात नाही येणार आहे. मिररचा यूज, बराच वेळ 2 व्हीलरला तर मिररच नसतात. मग मागचा व्यक्ती किंवा मागचं वाहन कोणत्या साईडला कोणत्या डायरेक्शनमध्ये टर्न घेत आहे किंवा कुठे चाललं आहे तुम्हाला कसं काय लक्षात येणार. त्याच्यामुळे 2 व्हीलरसाठी 2 मिरर फार महत्त्वाचे, 4 व्हीलरसाठी 3 मिरर फार महत्त्वाचे. जनरली लोक फक्त राईट साईडचा, 4 व्हीलरमध्ये जनरली राईट साईडचाच मिररचा यूज करतात. सेंटरचा जो मिरर आहे त्याचा यूजच नाही करत किंवा लेफ्ट साईडचा पण मिररचा यूजच नाही करत. पण मी जेव्हा गाडीत बसते ना, मी सगळ्यात आधी सीट बेल्ट टाय केला आहे का, आणि माझं सेंटर मिरर लेफ्ट साईड मिरर सगळं ॲडजस्ट केलेलं आहे का, ते बघितल्याशिवाय मी गाडी पुढे चालवत नाही, कारण की मी त्याच्याशिवाय चालूच शकत नाही गाडी. तर ह्या काही गोष्टी आहे, आपण अगदी ह्या गोष्टींकडे लक्षच दिलं पाहिजे. आणि सर खरंच तुम्ही खूप चांगला उपक्रम हा राबवता आहेत. याच्यामध्ये आम्ही सगळं मेंबर्स तुमच्यासोबत आहे, कारण की मला माहिती आहे
हे एका व्यक्तीचं काम नाही आहे किंवा एका डिपार्टमेंटचं पण काम नाही आहे किंवा एका एन जी ओजचं पण काम नाही आहे. बऱ्याच वेळा आमच्यासोबत काही एन जी ओज पण असतात, जी रिटायर्ड पर्सन्स आहेत ना, त्यांचा एक एन जी ओ आहे, ते सुद्धा अगदी रोडवरती उभं राहून जे लोक चुकतात, जे मुलं चुकतात, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सांगत असतात की तू कशा पद्धतीने चूक केली आहेस. म्हणजे कुठेतरी लक्षात येतं. स्टुडंट ऐकून घ्या, कसं आहे ना, ठीक आहे, मोठे आहेत, म्हातारे आहेत, सांगतायत, आपल्या कंटाळा येतो, राग येतो, हे काय आम्हाला शिकवायला निघाले आहेत, पण ती फार महत्त्वाची गोष्ट सांगून जातात. त्याच्यामुळे त्यांचंही ऐका, कारण की सध्याची जनरेशन आहे ही स्मार्ट आहे, म्हणून त्यांना ते सगळं ऐकायचं नसतं की काय वारंवार त्या गोष्टी सांगितल्याच जातात. ते यूज टू झालेले आहेत सगळं, असं त्यांचं म्हणणं असतं. पण त्याच्यातनं कुठेतरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली जाते आणि नेमकी तीच आपल्या कामात येत असते. पण म्हणतो ना, आजीबाई का बटवा, तशा टाईपचंच आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीवरती लक्ष द्या आणि जागृतपणे तुम्ही पण सगळे ट्रॅफिक रूल्स फॉलो करा. आणि आपला जो विषय आहे आजचा अपघात मुक्त रस्ते जे म्हणतो आपण, ही संकल्पना, तर मी याच्या आधी पण मी ट्रॅफिक DCP रीडर असताना ते बघितलं होतं, म्हणजे जे आपलं जसं रोड फाउंडेशन ना, तर मी स्वतः वाहतूक पोलीस स्टेशनच्या कामठी विभागाला इन्चार्ज आहे. तर कसं आहे, बऱ्याचदा असं होतं आपल्या लोकांना ते अवेअरनेसच नसते की कशा पद्धतीनं आपण वाहन चालवले पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की ट्रिपल सीट जात आहे, त्यांना जर अडवलं तर त्यांचं एकच म्हणणं असतं, हमने ये चोरी की क्या, हमको पकड रहे हैं. म्हणजे काहीच नाही नसतं. परत चालान केलं किंवा दुसरं काही जर त्यांना म्हटलं तर ते पण विषय होतो की हमें तुम्ही किया, पुलिस ऐसा कर रही है, असं तसं. दुसरं असं की आपला जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे की मातृशक्तीचा. तर आता नवरात्र सुरू आहे, नवरात्रीच्या ज्या अनुषंगाने हे जे कार्यक्रम घेत आहे त्यासाठी मी आपले धन्यवाद, आभार व्यक्त करते. आणि मातृशक्तीचा जर विचार केला आपण तर पहिल्यांदा असं आहे, स्त्री ही जी मातृत्व जे आहे किंवा मग आई म्हणून जी संस्कार मुलांना रुजवू शकते ते दुसरं कुणीच रुजवू शकत नाही. एक आपण काय करतोय की नीती मॅडम वगैरे हे यांचं चांगलं संशोधन आहे त्यांच्या क्षेत्रातलं, फॉरेन्सिकमधलं. आपण असं करतो आहे की विविध क्षेत्रातल्या मान्यवर मातृशक्ती यांची एक टीम तयार करायचं आपलं म्हणणं आहे. आणि यांनी हे विविध क्षेत्रातले आहे तर एक रिसर्च टीम आपण करतो आहे की मानवी चुकीमुळे होणारे रस्ते अपघात, त्या अपघाताला कारणीभूत मानसिकता, त्याच्यामुळे होणारे उद्ध्वस्त कुटुंब, जे डोंगर दुःखाचं कोसळतं ते, आणि त्यावर हे होऊ नये याच्यासाठी उपाययोजना आणि तोडगा काय काढता येईल. आणि केवळ तो तोडगा काढून चालणार नाही तर ती लोकचळवळ उभी झाली पाहिजे, त्याच्यावर जनजागृती झाली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण या 2026मध्ये करू शकतो का? मग ती सुरुवात आपण आतापासून करू शकतो का? आणि म्हणून आज आपण एक छोटासा विषय आपण इथे घेणार आहे की एक आपण समिती तयार करू. त्या समितीत आपण सर्व मान्यवर त्या समितीचे सदस्य राहा आणि ही रिसर्च कमिटी असेल आणि आपण दर महिन्याला आपण एक बैठक घेऊन या विषयावर चर्चा करू आणि यावर उपाययोजना आणि तोडगा. तर जसं फॉरेन्सिक सायन्स कॉलेज जे आहे कपूर मॅडम आणि या टीमचं, तर हे रस्त्यावर जाणार, यांची टीम विद्यार्थी उपाययोजना तोडगा शोधणार, अपघाताला कारणीभूत समस्या शोधणार. त्याच पद्धतीने आपलं सोशल वर्क आहे, तर सोशल वर्कच्या कॉलेजच्या पण विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीचं काम दिलं पाहिजे. तर आपण असं करणार आहे की विविध महाविद्यालय, विविध संस्था संघटनांना आपण एक निमंत्रण देतो आहे, एक आवाहन करतो आहे की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये, त्या चौकामध्ये, त्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं संशोधन करायचं. आणि त्या सगळ्यांची जी काही डिटेल्स आपल्याकडे येईल त्याच्यातून आपण एक मार्ग काढू शकतो का मानवी चुकांवर आधारित जनजागृतीचा. तर असा तो जनजागृतीचा तो मार्ग, तर आपण आज जे इथे आपण बसलेलो आहे ते आपण आज मी इथे घोषणा करतो की मोनिका मॅडम असतील, थोटे मॅडम असतील, कपूर मॅडम असतील, हंसी मॅडम असतील, रेखा मॅडम असतील,
आपण सगळे मिळून आजपासनं या रिसर्च टीमचे सदस्य आहे अशी मी आज घोषणा करतो. आणि जे आज त्या कार्यक्रमाला येऊ शकलेले आहेत ते सुद्धा असतील. आणि उद्याच्या जी काही न्यूज बातमी येईल तर आपली ही समिती स्थापित झाली अशी आज आपण घोषणा करणार आहे. आणि ही समिती वारंवार वेळोवेळी आम्हाला मदत करेल की अपघाताला कारणीभूत समस्या आणि त्याच्यावर तोडगा सुचवण्यासाठी. मी शपथ घेतो की भारत मातेला स्मरून मी आज शपथ घेतो की मानवी चुकीमुळे होणाऱ्या आणि वाढत्या रस्ते अपघातावर आळा बसावा. याकरिता मी वाहतूक नियमांचे दररोज काटेकोरपणे पालन करीन. वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती अ वे ऑफ लाईफ जीवनशैली बनावी व रस्ते अपघातमुक्त जीवन जगता यावे. याकरिता मी आणि माझे परिवार अवगत करा. रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला या चळवळीकरिता सहभाग होत आहे. थँक्यू. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. लोकहिताच्या गाथा भारत रचतो आहे. मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे. लोकहिताच्या गाथा भारत रचतो आहे. मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे. रहा सुरक्षित जगा सुरक्षित रहा सुरक्षा